चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आपले शेतकरी काय करतात, 6 बोट गोल गेले की आपले शेतकरी पेरणीची घाई करतात। माझं म्हणणं एक आहे, आपल्या शेतकऱ्यांनी पाऊस 1 जूनला पडला, एक समजा जूनच्या नंतर पडला की काय करायचं, आपल्या घरची कुदळ घेऊन शेतात जायचं आणि आपली जमिनीची ओल तपासायची। जर 6 बोट गोल असं तर आपण पेरणीचा निर्णय घ्यायचा नाही। मग कधी पेरणीचा निर्णय घ्यायचा, ज्या दिवशी आपली ओल ईदवर दिसल त्या दिवशी मात्र सोयाबीन पेरायला हरकत नाही, सोयाबीन पेरायला हरकत नाही, तसेच उडीद पेरायला हरकत नाही, मूग पेरायला हरकत नाही। पण आणखी एक सगळ्या शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की काय होईल, 1 जून ते 10 जून ज्यांनी सोयाबीन पेरली ती सोयाबीन मात्र पावसात सापडायली। म्हणून सोयाबीनला जर उतार काढायचा असला तर 15 जूनच्या नंतरच सोयाबीनची पेरणी करायची, कारण की 15 जूनच्या नंतर ज्यांनी सोयाबीन पेरलं ते सोयाबीन पावसामध्ये सापडत नाही। या वर्षी सुद्धा ज्यांचं 16, 17, 18 जूनला सोयाबीन पेरलं त्यांना खूप आवरेज झालेले। म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची, कारण की लवकर सोयाबीन पेरलं की काय होईल, नेमकं ते पावसात सापडायले। म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी। तसे काय तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा।